द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। लातूर हादरले। प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू कारमध्ये आढळले बेशुद्ध अवस्थेत। एम.से. हॉस्पिटलचे संचालक मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट, शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष। लातूरमधील प्रसिद्ध एम.से. हॉस्पिटलचे संचालक तथा नामांकित हृदयरोगतज्ञ डॉक्टर मेहुल ईश्वर राठोड वय 43 यांचा बुधवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रेणापूर मार्गावर उभ्या असलेल्या स्वतःच्या कारमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। या घटनेमुळे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार डॉक्टर राठोड बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले होते। त्यानंतर दुपारी 4:30च्या सुमारास त्यांची कार रेणापूर मार्गावरील एका हॉटेलसमोर उभी असल्याची माहिती मिळाली। कारमध्ये डॉक्टर राठोड बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। कुटुंबियांनी त्यांना तातडीने फुलाबाई बनसोडे रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। दरम्यान पोलिसांना कारमध्ये काही इंजेक्शन आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे। डॉक्टर राठोड यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे। डॉक्टर मेहुल राठोड हे लातूरमधील नामांकित हृदयरोगतज्ञ म्हणून परिचित होते। त्यांच्या पश्चात आई, कॅन्सर सर्जन पत्नी डॉक्टर प्रियंका राठोड आणि 6 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे। अवघ्या 43व्या वर्षी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञाचा असा अकाली मृत्यू झाल्याने लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। सहसंपादक अजमेर शेख।